महाराष्ट्र आवाज न्यूज. शहरातील खाद्यपदार्थांच्या गुणवत्ता व सुरक्षिततेबाबत अन्न व औषध प्रशासनाने मंगळवारी 11 ऑगस्ट रोजी अचानक तपासणी मोहीम राबवली. विविध खाद्य आस्थापनांची तपासणी करताना तेल, मसाले व इतर खाद्यपदार्थांचे नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी घेण्यात आले. शहादा बायपास रोडवरील संतोष ट्रेडर्स येथून रिफा सोयाबीन तेलाचे नमुने घेण्यात आले. तपासणी दरम्यान सुमारे 2960 किलो तेल साठा अंदाजे 5,89,000 रुपये किमतीचा जप्त करण्यात आला. दरम्यान स्टेशन रोडवरील कमला ऑइल मिल येथेही तपासणी करण्यात आली. कमला शेंगदाणा तेलाचा नमुना घेण्यात आला असून स्वच्छता व आरोग्यविषयक नियमांचे उल्लंघन आढळल्याने संबंधित आस्थापनाचा अन्न परवाना निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे. याशिवाय महावीर ऑइल अँड दाल मिल येथून शेंगदाणा तेल व गोल्ड कॉइन तेलाचे तर कैलास ट्रेडर्स येथून विविध मसाले व खाद्यपदार्थांचे नमुने घेण्यात आले. हॉटेल प्रिन्स येथेही तपासणी करून नमुने संकलित करण्यात आल्याची माहिती आहे. या कारवाईनंतर काही आस्थापनांची शटर बंद असल्याची शहरात चर्चा झाली. मात्र केवळ दुकान बंद असल्यावरून कारवाई टाळण्यासाठी ते बंद करण्यात आलं होतं असा निष्कर्ष काढता येणार नाही. दरम्यान जप्ती आणि नमुना संकलनानंतर आता सर्वांचे लक्ष प्रयोगशाळेच्या अहवालाकडे लागलं आहे. अहवालात नियमबाह्य अथवा असुरक्षितता आढळल्यास कायद्यानुसार पुढील कारवाई होणे अपेक्षित आहे. अन्न सुरक्षा विभागाचे सहाय्यक आयुक्त गो व्ही माहोरे, अन्न सुरक्षा अधिकारी SB पवार, नमुना सहाय्यक अधिकारी मंगेश भावसार यांच्यासह पथकाने ही कारवाई केल्याची माहिती आहे. आता नागरिकांचा सवाल एकच, नमुने घेतले, साठा जप्त केला, परवाना निलंबित केला, मात्र प्रयोगशाळा अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई किती वेगाने आणि पारदर्शकपणे होते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.